कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे, मात्र बहुतांश वृक्ष 50 वर्षांपूर्वीचे आहेत। त्यातील अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत उभे आहेत। सन 2014 नंतर आज अखेर महापालिकेनं वृक्षांची गणना केलेली नाही। सध्या जुने धोकादायक वृक्ष कोसळण्याचे प्रकार वाढलेत। यामध्ये आत्तापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तांचं नुकसान होत असल्यानं महानगरपालिका प्रशासनानं याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केली आहे। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं। 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं की ताराबाई पार्क तसेच टाउन हॉल येथे जुनी आणि धोकादायक वृक्ष पडलं आणि त्यामध्ये जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी झाली, कारण 4 व्हीलर एक त्याच्यामध्ये सापडली, त्याच्यावरतीच ते झाड पडलं। सुदैवानं त्या लोकांना काही झालं नाही, पण कारचं मोठं नुकसान झालं। असं म्हणजे अशी सिच्युएशन वारंवार येऊ शकतात किंवा होऊ शकतात जर यंत्रणा आपली प्रशासनाची वाढली नाही तर, कारण प्रशासनानं आपली यंत्रणा आणि मॅनपॉवर वाढवणं खऱ्या अर्थानं आज गरजेचं आहे। वृक्षांची संख्या बघता आणि यंत्रणा बघता यंत्रणा आपल्या तोकड्या पडत आहेत, पुरेशी यंत्रणा नाही आहेत आणि ह्याच्या संदर्भातलंच आशयाचं एक पत्र आज आम्ही निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयुक्त मॅडमना दिलेलं आहे। लवकरात लवकर तात्काळ आपण मॅनपॉवर वाढवावी, यंत्रणा वाढवाव्यात, जेणेकरून भविष्यातील धोका टळेल। या शिष्टमंडळात शुभांगी साळोखे, शिल्पा संगपाळ, माधवी लोणारे, अनिता पोळ, प्राजक्ता पाटील, उमा जोगदंडे यांचा सहभाग होता।